एक महत्त्वाची बातमी समोर येते। इंडिगोच्या विमानसेवेच्या गोंधळाचा फटका मंत्री आमदारांना देखील बसलाय। विस्कळीत विमानसेवेमुळे मंत्री आमदार नागपुरात पोहोचले चार्टर विमान आणि रेल्वेने। नागपुरात रविवारी एकूण 4 चार्टर विमान पोहोचले। इंडिगोच्या विमानसेवेच्या गोंधळाचा फटका आता नागपुरात पोहोचणाऱ्या मंत्री आणि आमदारांना पडलाय। तर इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेमुळे मंत्री आमदार नागपुरात पोहोचले ते डायरेक्ट चार्टर विमान आणि रेल्वेने। नागपुरात रविवारी एकूण 4 चार्टर विमान पोहोचलेत। राज्यपाल, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे काही मंत्र्यांना सोबत घेऊन नागपुरात चार्टर विमानाने पोहोचलेत। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांनी आढावा घेतला या सगळ्या परिस्थितीचा। पाहूयात। इंडिगो विमान सेवेच्या गोंधळाचा फटका हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये येणाऱ्या मंत्री आणि आमदारांना देखील या ठिकाणी बसलेला आहे। मी सध्याला नागपूर विमानतळावर आहे। या ठिकाणी जर पाहाल तर अनेक विमानं जे आहे ते काल रविवारी जे आहे ते रद्द झाली होती। त्यामुळे मुख्यमंत्री असेल, राज्यपाल असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री जे आहेत ते नागपूरमध्ये काल चार्टर विमानाने जे आहे ते एकंदरीत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर काही मंत्री जे आहेत ते त्यामध्ये गिरीश महाजन असतील, हसन मुश्रीफ, संजय राठोड, भास्कर जाधव यासह अनेक आमदार जे आहेत ते काल रेल्वेने थेट नागपूरमध्ये पोहोचलेले आहे। कारण की काल रविवारमध्ये दिवसभरात येणारी जवळपास इंडिगोची 10 उड्डाणे जी आहे ती रद्द झाली होती। त्यामुळे एकंदरीतच इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेमुळे जे आहे ते याचा फटका हिवाळी अधिवेशनामध्ये येणाऱ्या मंत्री आणि आमदार यांना देखील या ठिकाणी एकंदरीतच बसताना दिसतोय। सोबतच जे आहे ते अधिवेशन संपल्यानंतर 14 आणि 15 डिसेंबरला नागपूरमधून जे आहे ते पुणे आणि मुंबईसाठी विशेष रेल्वे गाड्यांचा प्रस्ताव रेल्वेकडे पाठविण्यात आल्याची माहिती आता सभापती राम शिंदे यांनी जे आहे ते काल पत्रकार परिषदेतून दिली। आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर पायलटचा तुटवडा असल्याचे कारण ते ज्या पद्धतीने इंडिगोच्या विमान सेवेचा जे आहे ते या ठिकाणी खोळंबा झाला होता त्याचा फटका आता हिवाळी अधिवेशनानिमित्त या ठिकाणी नागपूरमध्ये येणाऱ्या आमदार, मंत्री आणि नेत्यांना जे आहे ते होताना या ठिकाणी एकंदरीतच दिसून येत आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।